नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. आज नाशिक रोड न्यायालयामध्ये TCS प्रकरणातील जे आरोपी आहेत, संशयित आरोपी, ज्या धर्मांतर प्रकरण असेल किंवा बलात्कार प्रकरण असेल, यांच्या आरोपींची आज सुनावणी जी आहे ती नाशिक रोड कोर्टामध्ये पार पडली. मात्र आज कोर्टामध्ये काय घडलं, खरं तर या संपूर्ण प्रकरणाचा जो केंद्रबिंदू समजला जातो तो म्हणजे दानिश शेख. आणि त्या दानिशची आज सुनावणी होती. आणि विशेष म्हणजे दानिश आणि निदा हे देवळाली कॅम्पमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी देखील आहे. धर्मांतर असेल, नमाज पठण असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप या दोघांवर आहेत. बाकीचे पण जरी उर्वरित आरोपी असले, मात्र दानिश शेख हा मुख्य आरोपी समजला जातो. आज कोर्टात काय घडलं, दानिशचे वकील आपल्यासोबत आहे, ॲडव्होकेट उमेश वालझाडे सर. सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत. आज नाशिक रोड न्यायालयामध्ये सुनावणी झाली. खरं तर 2 महिन्यापासून या सुनावणीच्या तारखा येत होत्या. आज न्यायालयामध्ये काय घडलं? आता महत्त्वाची बाब म्हणजे त्या केसमध्ये अर्ज जो दाखल केला होता तो साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी दाखल केला दानिशचा, आणि त्यानंतर निदा खानचा अर्ज नामंजूर झाला. त्यानंतर तिने मग आता 1 अर्ज नामंजूर झाल्यानंतर आणि चार्जशीट आलेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही थोडं थांबलो. आणि मग आता मध्यंतरीत चार्जशीट आलं दानिशच्या केसमध्ये. चार्जशीट आल्यानंतर आम्ही जो अर्ज आज प्रेस केला, आज माननीय सत्र न्यायालय नाशिक रोड कोर्ट श्री जोशी साहेब यांच्यासमोर ती सुनावणी ठेवली होती. प्रथमतः ते सरकारी वकील जे अजय मिसर ते काय उपस्थित नव्हते. आम्हाला हा डाऊट होता की आज चालतं की नाही, तर आमच्या दानिश, तौफिक आणि निदा खान हे तिघांचे वकील आम्ही हजर होतो. आणि आम्ही युक्तिवादाची तयारी दाखवली, कारण बरेच दिवस झाले हे आरोपीमध्ये आहेत. आता तपास पूर्ण झालेला आहे. अशा स्टेजमध्ये आता अर्ज प्रलंबित ठेवणं योग्य नव्हतं. त्यामुळे मेहरबान न्यायालयाला विनंती केली की आमचं बाजू ऐकून घ्या. अशा वेळेस सरकारने त्यांचा जबाब दाखल केला. महत्त्वाची बाब म्हणजे जो मागच्या तारखेपर्यंत आलेला नव्हता. आज जबाब दाखल झाल्यानंतर मग दानिशतर्फे आणि निदा खान आणि तौफिक अशा तिघांतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टात दुपार 2 नंतर कोर्टाने सांगितलं की संध्याकाळी वेळ जरा कमी आहे, तर आपण सरकार पक्षाला एक पुढच्या तारखेला, मग 19 तारखेला त्यांचं म्हणणं आहे काय ते ऐकणार सरकार पक्षाचं आणि पीडितेचे. असा तो प्रकार घडला आजचा. खरं तर सर, यामध्ये निदा जी आहे ती प्रेग्नंट असल्याचं दाखला जो आहे तो म्हणजे ते सर्टिफिकेट देण्यात आलं. आईला भेटण्याची परवानगी खरं तर तिला देण्यात देखील आलेली आहे. मात्र ह्या मेडिकल काय सांगतं, म्हणजे या प्रकरणामध्ये जी गोष्ट चर्चेत येते का, हे संपूर्ण प्रकरण जर आपण बघितलं तर कुठेतरी धर्मांतर, एक लव जिहाद, बलात्कार असे वेगवेगळे खरं तर आरोप जे आहेत दबाव तंत्राचे त्याच्यात वापरण्यात आले. म्हणजे जी कायदा काय सांगतो, म्हणजे एखादी महिला जर गरोदर आहे तर ती शिक्षेसाठी किती पात्र असते, तिला जामीन घेण्यासाठी काय तिच्या अटी शर्ती असतात, किंवा कारण की आता जवळपास ती 2 महिने ती फरार होती. नंतर तिला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधनं ताब्यात घेतलं, कारण की तिने वकिलांमार्फत अटकपूर्व टाकलेला होता. त्यामध्ये तिने प्रेग्नेंट असल्याचा दावा केलेला होता. न्यायप्रविष्टमध्ये किंवा ह्या संपूर्ण प्रकारात कायदा काय सांगतो? बरोबर आहे, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता प्रथमतः हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे काय जास्त त्यावर वाच्यता करणं ठीक नाही. परंतु मी एक सांगेन की फरारी वगैरे म्हणण्यापेक्षा तिने अटकपूर्व जामीन दाखल केला होता. तो फेटाळल्यानंतर ती थोडक्यात सरेंडर झाली, ही माझी माहिती आहे. पण पोलिसांनी असं सांगितलं की शिताफीने तिला अटक वगैरे केली. आता ती बाई जी आहे ती आज प्रेग्नंट आहे. आणि मी तिची हिस्ट्री वाचली तर तिचं पूर्वी एक ॲबॉर्शन झालेलं आहे. त्यामुळे तिच्या वकिलांनी बाजू हीच मांडली की ॲबॉर्शन झालं होतं. आता ही प्रेशियस प्रेग्नन्सी आहे. ती महिला जी आहे ती का मर्डर केसमध्ये नाही, ॲबॉर्शन झालं पूर्वी हां, नॅचरल हे झालं होतं. पण ते पूर्वीची 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत आता ती प्रेग्नेंट आहे, त्यासाठी ते प्रेस्टिजियस आहे. त्यामुळे जेल अथॉरिटीने ती व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून तिला सेफ ठेवता येईल. आणि मेहरबान कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहे की बा जोपर्यंत ह्या मॅजिस्ट्रेट कस्टडीत आहे तोपर्यंत त्यांची एक गरोदर स्त्री म्हणून त्यांची सगळे केअर घेणं गरजेचं आहे. पण ॲट द सेम टाईम आता न्यायालयासमोर हाच मुद्दा मांडला गेला की बाबा नुसतं केअर नसून तर या केसमध्ये तपास आता पूर्ण झालेला आहे. 393 काही 400 कितीतरी साक्षीदार आहेत त्याच्यात. तर ती केस पूर्ण व्हायला अनेक महिने अनेक वर्ष जातील. तोपर्यंत तिला खितपत ठेवायचं का? म्हणजे एका बाजूला कॉन्स्टिट्युशनल राईट काय म्हणतं की एका व्यक्तीचं हक्कावर गदा येऊ नये, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, लिबर्टी ऑफ अ पर्सन. तर तिला जामिनावर सोडून, ती जर सराईत गुन्हेगार नसेल तर जामिनावर सोडून तिला कंडिशन टाकून तिला हे करता येतं. हाच त्या वकिलांनी आज पाठपुरावा मुद्दा मांडला होता. आणि त्यातही जर ओव्हरऑल बघितलं तर ही जी आहे मुलगी,
निदा खानचं जर आपण बघितलं तर तिच्याविरुद्ध काय हो, आता 300 रेप केसमध्ये 34 होत नाही, संगनमत होत नाही. तिच्याविरुद्ध फक्त की बा भावना दुखावल्या आणि काही छोटे मोठे तर त्या अशा केसमध्ये मॅक्झिमम सजा किती आहे तिच्याबाबत किंवा टॉपिकच्या बाबत, तर सजा जरा निग्लिजिबल आहे. आणि जर ज्या केसमध्ये जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा नाही अशा केसमध्ये बेल इज अ राईट अँड जेल इज अ माईट हा प्रिन्सिपल वापरला जातो. तर इथे ते सगळ्या तिन्ही आरोपींना तो वापरावा असं आमचं म्हणणं होतं आणि तोच युक्तिवाद न्यायालयासमोर झालेला आहे. आम्हाला कॉन्फिडन्स आहे, बघूया न्यायदेवता काय करते त्याबाबत. साधारण 30 तारखेला आहे. आता 19 तारखेला पुढची सुनावणी, आता 19 सुनावणी आहे. नाही, सरकारी वकिलाचं म्हणणं मे बी निकाल त्या दिवशी देईल. पण त्याच वेळी काय झालं की जे दानिशचा दुसरा अर्ज जो होता, दुसरा गुन्हा आहे, त्यात एक पुरुष फिर्यादी आहे. तर त्यांनी 19 तारखेला ठेवले गेले. आता नाशिक न्यायालयात पण एक अर्ज आहे आणि नाशिक रोड न्यायालयात पण एक अर्ज आहे, अशी परिस्थिती आहे. खरं तर ह्या गोष्टी होताना ज्या पीडित तरुणी आहे त्यांना काहीतरी एक ॲप जो आहे, म्हणजे मुस्लिम ॲप ज्याला आपण म्हणतो, की निदा खानच्या प्रकरणामध्ये असं झालेलं होतं का काही ॲप जे आहे त्या पीडित म्हणजे दानिशच्या प्रकरणामध्ये का ते ॲप त्या पीडित महिलेच्या मोबाईलमध्ये टाकण्यात आलं. धर्मांतराचे वेगवेगळे पाकिस्तानचे जे व्हिडिओ असतील किंवा जे तिकडचे जे समाज माध्यमांमध्ये म्हणजे जे काहीतरी आक्षेपार्ह बोलतील असं काही प्रकार त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे त्या चार्जशीटमध्ये समोर आले? चार्जशीटमध्ये तर काही निदर्शन आलं नाही, परंतु आम्हाला ही भीती होती सुरुवातीपासून की अशी शक्यता आहे की कुठेतरी इन्व्हॉल्व करायचं, त्यांच्याकडून जप्त लॅपटॉप किंवा मटेरियल आहे त्यातनं काही कुठे. परंतु मी आज जे बघितले चॅट्स बघितले, निदा खानचा मी वकील नाही परंतु मी सांगेन की चॅट्स जे बघितले तर दानिशची पत्नी आणि ती मुलगी पीडिता यांच्या चॅट झालेले आहे. तर त्या मुलीने जास्त पुढाकार घेऊन समाजात इंटरेस्ट दाखवलेला आहे किंवा मुसलमान समाजाकडे इंटरेस्ट दाखवलेला आहे, त्याबाबत वाच्यता केलेली आहे. असे चॅट्स आहे बरं, अनेक पेजेसचे. आता ते जग जाहीर आहे, त्याच्यात मी काय बोललो योग्य चार्जशीटचा भाग येतो, त्यात ती म्हणाला हे कसं करावं ते कसं डिस्कशन आहे. त्याच्यामुळे आपण ऑल ऑफ अ सडन म्हणणं की एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्त्रीला हे केलं, प्रलोभन दाखवलं आणि आमच्या हे म्हणणं योग्य होणार नाही. नक्कीच. खरं तर अत्यंत महत्त्वाची माहिती ॲडव्होकेट उमेश वालझाडे सर यांनी दिली. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी याच्यामध्ये जरी 8-9 असतील, मात्र 2 आरोपी यामध्ये 3 आरोपी हे प्रमुख धरले जातात. यामध्ये दानिश असेल, तौसिफ असेल आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे निदा खान. जामिनासाठी त्यांची सुनावणीची प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे. 19 तारखेला परत एकदा सुनावणी होणार आहे. न्यायालय काय करतं, जेल का बेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.